दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हावं की न व्हावं यावरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थोडं वेगळं चित्र आहे. हे विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय आहे आणि इथं आत्ता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर हे विरोधी पक्षनेते आहेत आणि इथं शरद पवार साहेबांचाही फोटो आहे आणि अजित पवारांचाही फोटो आहे. भाऊसाहेब, थोडं चित्र इथं वेगळं दिसतंय. राज्यात थोडी वेगळी चर्चा सुरू आहे. काय म्हणायचं, म्हणजे शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत? नाही, मुळात हा जो प्रतिमा जी आहे पवारसाहेबांची आणि दादांची, ती एकत्रित आम्ही राष्ट्रवादी असतानाच त्या कालखंडामध्ये आम्ही विरोधी पक्षनेतेच होतो. त्यामुळं त्याच कालखंडामध्ये ती प्रतिमा त्या ठिकाणी लावलेली आहे. परंतु आजच्या जर संपूर्ण परिस्थितीमध्ये जर बोलायचं तर माझ्या दृष्टिकोनातून पवारसाहेबांची प्रतिमा ती तिथंच राहणार आहे. याचं कारण की माझ्या दृष्टिकोनातून पवारसाहेब हे व्यक्ती नसून एक महाराष्ट्राचा विचार आहे आणि तो नवीन पिढीला तो विचार सतत तेवत राहावा. त्यामुळे पवारसाहेबांची प्रतिमा निश्चित या ठिकाणी राहिला प्रश्न विलिनीकरणाचा, तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा प्रश्न नाही. त्या आमच्या वहिनी सुनेत्राताई वहिनी, त्या आदरणीय तटकरे साहेब, त्या राष्ट्रीय पातळीवरचा तो निर्णय असल्या कारणानं त्यामुळे आम्ही भाष्य करायचं काय कारण नाही. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक असताना सर्वात आधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस इथंच एकत्र आले आणि तेव्हापासूनच विलिनीकरणाची खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल पडलं अशी एक चर्चा रंगू लागली. तेच चित्र यापुढेही कायम शहरात राहावं अशी काही इच्छा आहे? निश्चित कार्यकर्त्यांचं एक मनोबल निश्चितपणे त्या निमित्तानं वाढेलच. कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादांची आमची चर्चा ज्यावेळेस झालेली होती त्यावेळेस तोच होता की आपल्या मतांची विभागणी नसावी आणि म्हणून त्यांच्याशी बरोबर आपण पक्षाबरोबर जावं. विलिनीकरणाची चर्चा नव्हती, पक्षाबरोबर जावं. त्यामुळे विलिनीकरण हा जो शब्दप्रयोग जो आहे तो राष्ट्रीय पातळीवरचा आहे आणि आमच्या त्या सुनेत्रा वहिनींच्या सीमित आहे. खरं तर अनेक बैठका त्या काळात झालेल्या होत्या आणि अजितदादा वेळोवेळी सांगत होते की अरे एकत्रच लढा, कारण आपल्याला पुढं जाऊन एकत्रच व्हायचं आहे. त्या अनुषंगाने काय काय चर्चा व्हायची? कारण विलास लांडे यांनी स्वतः सांगितलं की त्यांनी तसं भाष्य जे आहे किंवा तसं प्रकारचं शब्द त्या सगळ्या बैठकांमध्ये वापरलेला होता. निश्चित अजितदादांचा प्रत्येक शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची हीच चर्चा असायची किंवा आमच्याशी चर्चा करताना तीच भूमिका असायची. आता त्यांच्या अंतर्मनामध्ये विलिनीकरणाच्या संदर्भात कोणतं चाललेलं असेल ते परमेश्वराला माहिती, परंतु भावना तीच होती त्यांच्या मनामध्ये. एक वैयक्तिक तुमची काय भावना आहे? हा फोटो केवळ या ठिकाणी आदरयुक्त राहावा की कायमस्वरूपी विलिनीकरण व्हावं आणि मग हा फोटो येत असावा? नाही, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायच्या त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. पवारसाहेबांचा मी फोटो जो प्रतिमा जी आहे ती पक्ष म्हणून जरी लावलेली होती तर आता विचार म्हणून महाराष्ट्राचा, ते व्यक्ती नाहीच आहे, ते साहेब विचार आहे. त्यामुळे तो प्रतिमा इथंच राहील आणि सुनेत्रा वहिनी जो निर्णय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हिताचा असेल तो त्यांनी घेण्यासाठी आम्ही त्यांना संपूर्ण अधिकार दिलेले आहेत. विचार म्हणून आहे तो पक्ष म्हणून पण राहावा अशी एक इच्छा आहे आपली. साहजिक असं झालं तर सुनेत्रा वहिनींच्या स्वप्नातलं काय नेमकी भविष्याची राष्ट्रवादी आहे त्यांनी निश्चित ठेवलेलं असेल काहीतरी, त्यांच्यासाठी तो विषय राखून ठेवावा. त्यावेळेला दादांचं स्वप्न पूर्ण होईल. आता ते दादांमध्ये विलिनीकरणाच्या संदर्भात आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर कदापि चर्चा झाली नाही. त्यांच्या बरोबर जायचं पक्षाची मतांची विभागणी करण्यासाठी. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्न निश्चित सुनेत्राबाईंना माहीत असेल. परंतु एक कार्यकर्ता म्हणून आपली इच्छा आहे की असं काही चित्र व्हावं आपल्या राज्यामध्ये. जर असं वाटलं कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तर सुनेत्राबाईंनी आम्हाला सांगितलं की विलिनीकरणाच्या संदर्भात तुमचं मत काय, तर आम्ही निश्चित त्यांच्या पुढे व्यक्त करू. तर आत्ता शरद पवारांचा हा जो फोटो आहे हा एक विचार म्हणून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आपण बघतोय दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही या ठिकाणी फोटो आहे, परंतु आज विचार म्हणून असणारा हा फोटो भविष्यात विलिनीकरण म्हणून एकत्र व्हावा आणि पक्षाचे नेते म्हणून हा फोटो इथं आपल्याला कायमस्वरूपी पाहायला मिळेल का हे पाहावं लागणार आहे. भाऊसाहेब भोईर यांची किंवा शहरातल्या इतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं, परंतु अंतिम निर्णय हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील. त्या निर्णयाचं स्वागत त्यांच्याकडून केलं जाईल. कॅमेरामन शैलेश जाधव, नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.